नमस्कार, मैं हूं स्वाति और आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबर पर। गढ़चिरौली के खेमनचेरू टोला गांव में सड़क और पुलिया की कमी के कारण ग्रामीणों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। गांव अहेरी तालुका से मात्र 10 किलोमीटर दूरी पर बसा होने के बावजूद आज भी सड़क विहीन है। बरसात के दिनों में ग्रामीणों को छाती भर पानी पार करके जीवन यापन करना पड़ता। गांव में न तो सड़क है और न ही पुलिया, जिससे ग्रामीणों को आवागमन में परेशानी होती है। बरसात के दिनों में गांव का रास्ता पूरी तरह बंद हो जाता है, जिससे ग्रामीणों को भारी परेशानी होती है। आजाद समाज पार्टी ने मंत्री बाबा आत्राम पर आरोप लगाया है कि वे गांव की मूलभूत समस्या का समाधान नहीं कर पाएंगे। पार्टी के जिलाध्यक्ष राज बंसोड़ ने कहा कि जो नेता जनता को विकास से वंचित रखते हैं, उन्हें विकास की बातें करने का कोई अधिकार नहीं है। और पार्टी की टीम ने स्थल का दौरा किया और ग्रामीणों की दुर्दशा को देखा। सरपंच कायलू मड़ावी ने बताया कि पूर्व में पुलिया के लिए जाँच और योजना बनाई गई थी, लेकिन कार्यवाही दी गई थी। गढ़चिरौली में इस तरह की समस्याएं कोई नई बात नहीं है। हाल ही में मरकनार गांव में सरकारी बस सेवा शुरू की गई है, जो कि एक सकारात्मक कदम है, लेकिन खेमनचेरू टोला गांव की समस्या का समाधान अभी भी नहीं हुआ है। पाहू शकता त्या बाजूचा एक थोडासा दाखवासा खालून, म्हणजे कसं आहे ते नाल्याकडे जाणारा मार्ग, त्या बाजूला हा नाल्याकडे जाणारा मार्ग आहे पाहू शकता, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला इथपर्यंत डांबरा रोड आलेला आहे। हा कधी झाला आहे हे एक्झॅक्ट आम्हाला माहित नाही, परंतु याची चौकशी आपण करणार। PWDचा आहे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा आहे की ग्रामपंचायतने केलेला आहे हे आम्हाला माहित नाही। गावातल्या लोकांना पण त्याची पूर्ण कल्पना नाही। ह्या पण तुम्ही पाहू शकता इथपर्यंत जर रोड आला आहे आणि अशाच पद्धतीचा डांबर रोड त्या बाजूला झाला आहे, तर याचा अर्थ की पुलियाच का बरं झाला नाही हा प्रश्न उभा होतो आहे। एकदा हा रस्ता नुकता झाला तर जमला असता। बांधकामातून ते अधिकारी आले, अच्छा आले पाहिले आणि एस्टिमेट बनवून पाठवले दिला। आता कोणत्या पद्धतीने बनवले ते मला मला त्याचा फोटो लागेल, तर उद्या देऊ शकाल का? कोणता त्या बाजूला जे आहे ना फोटो तो पाठवून देतील। तेवढं म्हणजे त्याच्या काय होता ना साहेब तुमचा ग्रामसेवक, एक सेकंद 2 नंबर मला द्या। हे सरपंच येतच होता पहिला, पहिलाच येत होता आता का? हो आता टी शर्ट वाला येत आहे का? इकडे असले येतात हा रस्ता केव्हा झाला हे माहिती करा, आणि हा रस्ता PWDचा हो या ग्रामपंचायत केला हा आपल्याला माहित झाला की याची पूर्ण डिटेल भेटते। म्हणजे कदाचित असं होऊ शकते त्यावेळेस रस्ता मंजूर असेल, इथं मंजूर असेल, त्यांनी केलंच। आम्ही आझाद समाज पार्टीची टीम आज अहेरी तालुक्यात येते ना, अहेरी तालुक्यातील खेमनचेरू या गावी आलो, आणि खेमनचेरू इकडे उजव्या बाजूला आहे। खेमनचेरूवरून इकडे एक रोड आलेला आहे। इथं तुम्ही पाहू शकता एक नदी आहे, आणि स्वातंत्र्यानंतर 1947 पासून आजपर्यंत या पुढच्या गावामध्ये म्हणजे टोला आहे, त्या टोल्यापर्यंत जाण्यासाठी इथं रस्ता नाही। गावामध्ये साधी 2 व्हीलर इथं जाऊ शकत नाही। आता हा पाणी आहे, दुसरा मार्ग या ठिकाणी नाही, हा एकमेव मार्ग आहे त्या गाववासियांसाठी। आणि अहेरी तालुका हा फार डीप नाही, एटापल्ली भामरागड एवढा डीप नाही। बाबा आत्राम इथले कितीतरी वेळा मंत्री राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, आणि त्यांच्या क्षेत्रात अगदी अहेरीवरून किती किलोमीटर असेल या गावचे काही नागरिक पण इथं आहेत, आमच्या आझाद समाज पार्टीचे सगळे पदाधिकारी पण आहेत। 8 ते 10 किलोमीटर अहेरीपासून हा गाव आहे, आणि त्या गावामध्ये अद्याप इथं पुलिया बनलेला नाही आहे। पुलिया सोडा, पण इथं तात्पुरती जाण्या येण्याची व्यवस्था सुद्धा प्रशासनाने केली नाही। तुम्ही जर आता एवढ्या चांगल्या गावामध्ये जर ही परिस्थिती असेल तर डीपमध्ये काय परिस्थिती असेल। आणि मोठ्या मोठ्या घोषणा बाबा आत्राम इथले जे मंत्री महोदय आहेत ते वारंवार देत असतात। इकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत, त्यांच्या मुलगी भाग्यश्री आत्राम, दीपक आत्राम सारखे सगळे दिग्गज लोक, राजे अमरीश महाराज, हे सगळे अहेरीला राहतात, आणि इतक्या कमी अंतरावर जवळ राहत असून खेमनचेरूवरून अवघ्या म्हणजे आता खेमनचेरू इथून किती 1 किलोमीटर याही बाजूला रस्ता झाला आहे, डांबर रोड आहे, आणि या नदीच्या पलीकडे त्या बाजूला सुद्धा रोड आहे। परंतु अगदी मध्ये काही लोकांचा असं म्हणणं आहे की पुलियाची मंजुरी झाली होती, पण पुलियाचा आता का झालाय याची माहिती आम्ही घेणार आहोत, याची चौकशी पण आम्ही लावायला सांगणार, आणि या संदर्भात काय पाठपुरावा करता येईल ते आझाद समाज पार्टी करणार आहे। परंतु मित्रांनो, आम्हाला हे सांगायचं आहे की मोठे मोठे आमदार खासदार यांच्या स्वतःच्या गावाजवळ अशी परिस्थिती आहे
तर डीपमध्ये इकडे भामरागड, एटापल्ली सारख्या ज्या एकदम दुर्गम भाग आहेत अशा भागामध्ये काय परिस्थिती असेल आणि इथं सुरजागड सारख्या मोठे मोठे प्लॅन्ट इथं आणल्या जात आहेत आणि गडचिरोलीला स्मार्ट सिटी, गडचिरोली जिल्हा विकसित जिल्हा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत अशा पद्धतीच्या घोषणा ते वारंवार देत आहेत. आझाद समाज पार्टी याचा पाठपुरावा करेल, याच्यासाठी आंदोलन सुद्धा उभा करेल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. हर खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज़ 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ. नमस्कार.